जालन्यात रेशीम उद्योगाला नवी झळाळी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण। जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। जालना परिसरात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या रेशीम कोषाला चांगला दर आणि स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी रेशीम उद्योगाच्या विकासाला चालना मिळत आहे। रेशीम कोषाला मिळणारा दर हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असून स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाल्याने रेशीम उत्पादकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान जालन्यातील दिशा सिल्क इंडस्ट्रीज ही महाराष्ट्रातील पहिली ऑटोमॅटिक सिल्क रेनिंग युनिट असल्याचे सांगण्यात आले। या उद्योगामध्ये परिसरातील शेतकऱ्यांकडून रेशीम कोषाची चांगल्या दरात खरेदी केली जात असल्याने रेशीम उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे। महत्वाचं दालन, एक महत्वाची बाजारपेठ आज जालन्याला या ठिकाणी उपलब्ध झाली। मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं आणि त्यांनी सांगितलं की जालन्याला सिल्क सिटी आपल्याला करायची आहे। खरं म्हणजे आता जालना ही SSS सिटी झाली। सिल्क, सीड आणि स्टील अशी SSS सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे। आणि विशेषतः सिल्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ठिकाणी उदयास येते हे पाहून मला अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष आपण कॅश क्रॉप म्हणून कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांवर अडकलो आहोत। खरं तर देशामध्ये उत्पादकतेतही कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढी उत्पादकता मिळवली पाहिजे तेवढी अद्याप आपण मिळवू शकलेलो नाही। तो प्रयत्न आपला चाललाय, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पर्यायी पीक पद्धती आपण देत नाही, पर्यायी कॅश क्रॉप आपण देत नाही, तोपर्यंत आपण कापूस आणि सोयाबीनच्या भोवतीची अर्थव्यवस्था ही फार काही बदलू शकत नाही। आणि मला असं वाटतं की तुतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो त्याही पेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे।